रानगव्याच्या हल्ल्यात सोनाट येथील शेतकरी ठार. वन विभागाकडून ठोस आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार. महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावातील रहिवासी शेतकरी राघू जानू कदम वय अंदाजे 60 यांचा रानगव्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. सकाळी शेतीच्या कामासाठी गेलेले राघू कदम दुपारी शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. रानगव्याने केलेल्या जबरदस्त हल्ल्यात गव्याचे शिंग छाती फाडून आरपार निघाल्याचे तसेच जोरदार धडकेमुळे राघू कदम यांचे शरीर छिन्नविछिन्न झाले होते. रानगव्यांची वाढलेली संख्या आणि त्यांच्याकडून होणारे शेतीचे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच घडलेल्या या घटनेमुळे सोनाट तसेच विभागातील शेतकरी वर्गात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच विभागातील लोकांचा मोठा जनसमुदाय जमा झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान आज राघू जानू कदम यांच्या अंत्यविधीसाठी 105 गावातील समाज एकत्र जमला होता. यावेळी सर्व समाजाच्या वतीनं एक ठाम निर्णय घेण्यात आला की जोपर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन योग्य निर्णय देत नाहीत तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. समाज बांधवांनी वन विभागाच्या अधिकारी वर्गाची 1 तास वाट पाहिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच त्यांना समाजाच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी समाजाने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक आणि ठोस उत्तरं दिली. तसेच 4 दिवसांच्या आत मृतकाच्या कुटुंबियांना योग्य मदत मिळवून देऊ आणि 105 समाजाच्या बैठकीला उपस्थित राहू असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच संतप्त जमावाचे समाधान झाले. त्यानंतर मृत राघू जानू कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रानगवे आणि रानडुकरांच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाकडून या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ससा मारला की आम्हाला जेल दाखवत आहे, आम्हाला अटक करून घेत आहे. आमचा माणूस नसतो तुमच्या काय करायचं. एक वस्तू मारली, एक छोटं दोघे काय घडतं. मग आमचा माणूस गेला तरी आम्ही गप्प बसायचं. 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी गेली वर्षी असाच आमच्या त्या शिंदेदादांनी असाच हल्ला झाला. आम्ही तसंच पिरीत उचललं, महाबळेश्वरला नेलं, त्यांचं वन खातं तिथं आलं, बघितलं. आम्ही जे काय आहे ते निधी त्याला देऊ. सिंदकर मॅडम आले. आता सिंदकर मॅडमनी तपासणी केली, तुमची लोक आली, बऱ्यापैकी तपासणी केली. जे काय असेल ते आम्ही त्यांचं बघू. आणि तुमची शेती खाले तर ते तुम्ही घरातनं बाहेर पडू नका. कुणी सिंदकर मॅडमना मला सांगितलं तुम्ही घरातनं बाहेर पडू नका. समाज जशी पाहिजे तशी आम्ही निधी जेवढी बसल तेवढी तुम्हाला आम्ही निधी देऊ सोनाट कोकळे खांबिलला, पण तुम्ही कुठेही बाहेर पडू नका. बरं, त्या माणसाला आम्ही जवळजवळ आजपर्यंत खेपाच घालतोय. त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला की तुमचं माणूस चांगलं झालंय, काय नाही तुम्हाला भेटणार इकडून. ते झालं आणि ऐका पंचनामा करायला बातं कधी खाली श्रावणाच्या गणपतीच्या टाइम मध्ये बातं खाली तर पंचनामा करायला कधी आले तर बातं काढून झाल्यानंतर आले तर 2 फारिस्ट आहेत कुठं नाही. ते म्हणते आता कुठले खाली तुमची बातं. म्हणलो दादा बातं कापलीच आमची, आता तुम्ही पंचनामा नाही आम्हाला पंचनाम्याला पाठवले तेव्हा 2 महिन्यानं पंचनामा होतो का साहेब. हा, मग त्या माणसाला तुम्ही सांगितलं होतं त्या टायमाला शेती टोकी आम्ही काहीतरी करू त्यांच्यासाठी. काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं ना. आम्हाला असंच हुलकवून लावताय. जवळजवळ 1 वर्षभर काय बघालतोय आम्ही तिथं. नाही मागे सांगितलं मला ते बरे झाले, त्यांना नाही काय भेटणार की. आज आता त्या टायमाला जर तुम्ही काहीतरी केलं असतं, तुमचं फायरिट जरी कुंपून घेतलं असतं तरी आज ही घटना घडली नसती ना. आम्ही तर शेती करायची सोडूनच दिली. बरं, थोडी घराबशी करतो ती पण राहत नाही ना आमची. घरातनं बाहेर पडायची आम्हाला कुठे हे नाही. ती पण जमा करा फाईस्ट मध्ये, त्यांना तेच पाहिजे.